शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी आनंदाची देखील बातमी आलेली आहे। जे शेतकरी मित्र व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांना सर्व बातम्या पाहायला मिळतील। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका, जेणेकरून रोजची रोज ठळक बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील। तर शेतकऱ्यांसाठी आता कर्जमाफी तसेच नमो शेतकरी योजनेचा देखील हप्ता लवकरच वितरित होणार आहे। त्याबाबतच्या सर्व अपडेट आपल्या या ठळक बातम्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर चला पाहूया आजच्या ठळक बातम्या। पीक विम्यासंदर्भातील महत्त्वाची बातमी। खरीप हंगामात 7150 कोटी विमा भरपाई मंजूर। आतापर्यंत 3965 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा। उर्वरित रक्कम लवकरच होणार वाटप। जर पाहायला गेले तर खरीप हंगाम 2023 मध्ये नुकसान झालेल्या पिकांसाठी नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळणार आहे। शेतकऱ्यांना वेगवेगळ्या योजनेअंतर्गत तब्बल 7149 कोटी रुपये विमा भरपाई दिली जाणार आहे। यापैकी 3965 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत आणि उर्वरित पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचे काम सुरू झालेले असल्याचे कृषी विभागाद्वारे सांगण्यात आलेले आहे। त्यामुळे लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती उर्वरित पीक विमा हा जमा होणार आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळण्यासाठी केंद्र सरकारने भरपाई काढण्याच्या पद्धतीमध्ये काही बदल केलेले आहेत। या बदलामुळे शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळण्यास मदत होणार आहे। या सर्व बदलांमुळे शेतकऱ्यांना प्रत्येक टप्प्यावरती आणि पीक कापणी प्रयोगवरती आधारित नुकसान भरपाईची रक्कम जादा प्रमाणामध्ये दिली जाणार आहे। लाडकी बहीण योजनेसाठी 35,000 कोटी, अजित पवारांची माहिती। जर पाहायला गेलं तर राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्पामध्ये घोषित केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी चालू आर्थिक वर्षामध्ये 35,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे। त्यानुसार आता लवकरच लाडकी बहीण योजनेचा हप्ता महिलांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। शेतकऱ्यांना 5 वर्षे मिळणार मोफत वीज। 7.5 अश्वशक्ती कृषी पंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांना होणार लाभ। एकंदरीत जर पाहायला गेलं तर मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेनुसार 7.5 अश्वशक्तीपर्यंतच्या कृषी पंपांना मोफत वीज मिळणार आहे। या शेतकऱ्यांना पुढच्या 5 वर्षासाठी मोफत वीज मिळणार असून या मोफत वीज योजनेची अंमलबजावणी एप्रिल 2024 पासून करण्यात आलेली आहे। म्हणजे शेतकऱ्यांना मागच्या 3 महिन्यांचे बिल भरावे लागणार नाही। कांदा खरेदीचे धोरण करा, सोयाबीन कापसाला हमी भाव द्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे। जर पाहायला गेलं तर दिल्लीत पार पडलेल्या 9व्या नीती आयोगाच्या बैठकीमध्ये सीएम शिंदे यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या मुद्द्यांना हात घातला। विशेषतः सीएम शिंदे यांनी राज्यातील कांदा उत्पादक, कापूस उत्पादक आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा मुद्दा उचलून धरला असल्याचे पाहायला मिळाले। कर्जमाफी संदर्भातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी। लवकरच शेतकऱ्यांची 3 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी होण्याची शक्यता। अब्दुल सत्तार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। आता जर सविस्तर पाहायला गेलं तर राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी 3 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी जाहीर करणार असल्याची माहिती समोर आली आहे। न्यूज आणि रिपोर्टनुसार राज्यातील शेतकरी काही काळापासून संघर्ष करत आहेत, तसेच शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये आहेत। त्यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी 3 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी जाहीर करण्याची विनंती अब्दुल सत्तार यांनी केली आहे। तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील प्रमुख व्यक्ती असलेले सत्तार म्हणाले की राज्य आणि केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर तातडीने लक्ष देण्याची आणि महिनाभरामध्ये निर्णय घेण्याची गरज आहे। तसेच मुख्यमंत्री शिंदे या मागणीचा विचार करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा देतील असा विश्वास देखील अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केलेला आहे। ही मागणी विविध शेतकरी संघटनांच्या कर्जमाफीच्या अहवालाशी जुळत असून राज्य सरकारमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांचे मंत्रिमंडळ ही मागणी गांभीर्याने घेत आहेत। त्यामुळे ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या आधी शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। 1,81,000 लाडक्या बहिणींची यादी जाहीर। जर पाहायला गेलं तर महिला सशक्तीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्य सरकारने सुरू केली आहे। या योजनेसाठी राज्यातील सुमारे 1,81,000 महिलांच्या पात्र अर्जांची यादी जाहीर झालेली असून या योजनेअंतर्गत पात्र महिलांना प्रति महिना 1,500 रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे। अर्जाची अंतिम मुदत 31 ऑगस्ट 2024 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे। अतिवृष्टी अनुदान पीक विम्याची मदत मिळण्यासाठी शेतकऱ्यांना ई-KYC करणे आवश्यक। एकंदरीत जर पाहायला गेलं तर 2 वर्षातील विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची मदत मिळवण्यासाठी तसेच अनुदान व पीक विम्याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ई-KYC करून घेणे अनिवार्य आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी तात्काळ ई-KYC करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे। दुधाला मिळणार प्रति लिटर 5 रुपयांचे अनुदान, अर्ज केला का? पशुपालकांना दिलासा। दूध पावडरला प्रति किलो 30 रुपयांचे सहाय्य। जर पाहायला गेलं तर पशुपालकांना दिलासा देणारा निर्णय पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास विभागाने घेतलेला आहे। दुधाला 5 रुपये प्रति लिटर अनुदान दिले जाणार आहे। त्याचबरोबर दूध पावडरला प्रति किलो 30 रुपयांचे सहाय्य केला जाणार आहे। यासाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे।
लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता व नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता एकत्रित महिलांच्या व शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता। एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्य सरकारने स्वतः अशी माहिती जाहीर केली आहे की राज्यातील सर्व नमो शेतकरी योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना महाराष्ट्र राज्यामध्ये होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुका लक्षात घेता नमोच्या चौथ्या हप्त्याचे पैसे याच महिन्याच्या अखेरीस किंवा पुढील ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत। कारण की शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की पुढील काही महिन्यामध्ये राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि त्यामुळे पुढच्या ऑगस्ट महिन्याच्या कोणत्याही तारखेला राज्यात आचारसंहिता जाहीर होऊ शकते आणि याचमुळे राज्य सरकारला राज्य सरकारच्या योजनांचे थकीत हप्ते व नमो शेतकरी योजनेसारख्या महत्त्वाच्या योजनांचे पैसे तसेच राज्यातील महिलांसाठी नव्याने सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता देखील याच ऑगस्ट महिन्यामध्ये वितरित करावा लागणार आहे। म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता हा ऑगस्ट महिन्याच्या 15 तारखेला शेतकऱ्यांच्या व महिलांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। शेअर मार्केट संदर्भातील महत्त्वाची बातमी। 15 दिवसात 40 वरून 97 पार गेला MTNLचा शेअर, 140% तुफान तेजी। जर पाहायला गेलं तर महानगर टेलिफोन निगम लिमिटेडच्या शेअर्समध्ये सातत्याने तेजी पाहायला मिळत आहे। शुक्रवारी MTNLचा शेअर 5% वधारून 97 रुपयांवर पोहोचला असल्याचे पाहायला मिळाले। तर शेतकरी मित्रांनो, अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला दररोज अशाच महत्त्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील। धन्यवाद।